तर आता गाईज सुरू झाली आहे जेटी. हा एकच कंट्रोलर की खाली पण असतं? इथे एकूण असते टर्न वगैरे जे काही इथूनच होतं. चांगलं. हर्षू सदमामध्ये बसलाय. काय सदमा लागलाय काय माहिती त्याला. सदमा तर आता बोरलीला आलोय. उतरलो. आता बोरलीला एक ताई येते. त्यानंतर मग इथून परत एक गाडी करायची आहे आणि मग इथून माझ्या गावी जायचं आहे मदगडला. तिथे देवीचं पाया पडायला जायचं आहे आणि मग तिथे पाया पडायचं. त्यानंतर मग तिथून परत बोरलीला यायचं. बोरलीवरून मग ताईच्या घरी जायचं, तिथे जेवायचं आहे आणि तिथून मग अजून बऱ्याच गोष्टी आहेत, मी तुम्हाला दाखवतो. तर आता आलोय माझ्या गावी मदगडला. वांजले हे माझं गाव आहे. घरं दाखवतो माझी. तर आता हा एक मंदिर आहे गावाच्याच खाली थोडासा 5 मिनटं. आणि ही विहीर, तिथे एक विहीर, तिथे एक विहीर असं. तर पाणी आहे की नाही विहिरीत? हो. हे गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर आता रेडी झालो आहे. आता चाललेत आम्ही जेटीने माझ्या गावी देवीचं दर्शन करायला. गावचं ते कुलदेवी असते ना, कुलदेवता, त्याचं दर्शन करण्यासाठी. कारण भरपूर वर्ष झाले मम्मीचं पण दर्शन नाही झालं आहे आणि माझं पण नाही. माझं तर गेल्या वर्षी मी गेलेलो. तर हां, तिकडे जायचं आहे. ही अशी आउटफिट आहे माझी, दिसत असेल. आणि मग इथून जाऊ. आता जेटीने जाणार आहेत. त्यानंतर मग सगळा प्रवास दाखवतो तुम्हाला. माझं गाव दाखवतो, माझं घर दाखवतो, सगळी गोष्ट दाखवतो तिकडे जाऊन कसं काय असेल ते. आता सकाळपासून पाऊस पडत होता, आता बघतोय तर ऊन पडले आणि 24 डिग्रीज दाखवते, बट स्टील ऊन पडले. तर हां, असं आहे. आपण जाऊ, तुम्हाला दाखवतो कसं काय असेल. खूप बरं वाटतंय. हा डे 3 आहे, गावचा ब्लॉग बनवतोय आणि खूप बरं वाटतंय, एकदम मस्त. तर मग आता जाऊ आणि मग मला दाखवतो पुढचं कशाने जाऊ, काय जाऊ, मला काय माहीत नाही. आता आई काय बोलते ते बघू आणि त्या हिशोबाने जाऊ. चलो. तर आता हर्षू पण आलाय गाईज. हा हर्षू, कशाने जाणार आपण? बोटीने, जेटीने जाणार आहेत. तर आता जाऊ. आणि हां, दुसरी गोष्ट अशी की इथे जिथे राहिलोय ना मी, ह्या आजीच्या गावी, त्याचं नाव आहे दांडा. बल्कि जिल्हा जो आहे तो सेम आहे, रायगड. त्या आता गावाचे ते छोटे छोटे गाव असतात, त्याचं तर तुम्हाला व्यवस्थित ज्याला माहीत असेल त्याचं नाही. तर आता घर लॉक केलं, हर्षूनच केलं. हा हर्षू, आता बाकीचे सगळे निघालेत पुढे. आता आम्ही जाऊ. असं असेल, जातो. आता बघू कसं काय. बाबा काहीतरी बोलतात तात्या. तर आहे बघा हर्षू. हर्षू दाखव. हा समुद्र आहे. आता इथून लॉन्चने जाणार आहेत. ती लॉन्च येईल. पुढे चालत 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 जायचं आहे. अजून लांब आहे. बघू. हे मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला प्रॉपर हा समुद्र दाखवला आहे. आम्ही आतमध्ये गेलेले पूर्ण आणि दाखवत होतो. तो ब्लॉग पण बघा, ज्याने नाही बघितला असेल तो. प्रॉपर गावचा ब्लॉग मी प्लेलिस्ट प्रॉपर बनवले, जाऊन बघा व्यवस्थित. तर आता खूप जवळ आलं आहे पाणी समुद्राचं, म्हणजे लाटा वर यायला लागल्यात. आता आम्ही पुढे पुढे चालत चालत ऑलमोस्ट 15 मिनिट झालं आम्ही चालत आहेत. आणि आता बघा ह्या लाटा बघा, वर येत आहेत. एक बरं आहे की पाऊस नाही पडत आहे, थोडं ऊन आहे, पण ठीक आहे. वारा सुटलाय तर एवढा उन्हाचा पण काही त्रास होत नाही आहे. हे बघा, त्यामुळे व्यवस्थित चालू करू शकतो. चालत आहेत बाकी गँग येते. आता काय माहिती अजून किती मिनटं चालायचं आहे. त्यानंतर ती जेटी येईल. जेटी बोलतात की लॉन्च बोलतात, ते
काया लाटा आणि या एक बाजूला पूर्णशे बंगलो 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 बंगलो. A few inches later. तर आता इथे पोहोचलोय. आता बघू कोणत्या जेटीत बसायचं आहे, तिकीट कसं असतं काहीच माहीत नाही. आई बघाल आता ते काय असतं ते काहीच नाही. या बोटी वगैरे पण कव्हर करून ठेवले. तिथे काय काय बोटी आहेत ते कव्हर झाल्या. असं असं माहिती सगळं लक्ष जायचं कुठून काय कुठून विचारतात. बाबा ती गरमी. तर काहीच हीच आहे, ही जी जेटी आहे हीच आहे. आता तिकिटाचं काय कसं काय माहीत नाही, बघू. मला विचारते तसं मला माहिती आहे. अजिबच आहे, अख्खी फॅमिली अजिब आहे. ही ह्याच्यातून जायचं. तर आता चालले वरती. मोस्टली हे गाडीवाले पण घेऊन जातात आपल्या गाड्या त्या बाजूला. तिकीटचं विचारतो तिथे जाऊन कसं काय असतं ते. मस्त खूप मोठी आहे. तसं मी या जेटीने प्रवास केला याच्या अगोदर. एलिफंटा केव्स वगैरेला गेलो आहे, त्यामुळे मला काही नवीन नाही. बट ठीक आहे, बरं वाटतं. समुद्र प्रवास पण करूया. तर तिकीटचं पण विचारलं, इथे आतमध्येच होतो. बाईक वगैरेसाठी वाटतं तिथे काउंटर आहे, तिथे जाऊन ते काय टोकन वगैरे घेऊन यायला लागतं. बट माणसांना प्रवास करण्यासाठी इथेच होतं. आणि यायचं बसायचं, जेव्हा सुरू होईल तेव्हा ते लोक पैसे घेतील, तिकीट देतील आणि घेऊन जायचं. आता यांचा फोटोशूट चालू आहे. वारा वगैरे पण खूप सुटला. आता जेव्हा सुरू होईल तेव्हा दाखवतो. तर आता गाडी सुरू झाली आहे जेटी. ही मावशी आहे माझी, हर्षूची मम्मी. आणि हे तुम्हाला इथे दाखवतो खालचं चालवतं. रिक्षा वगैरे गाड्या वगैरे म्हणजे घेऊन जातात त्या साईडला. हा एकच कंट्रोलर की खाली पण असतं? इथे एकूण असते. टर्न वगैरे जे काही इथूनच होतं. चांगलं. पकडूनचा आवाज आला. खूप आवाज सुटले. मस्त आवाज सुटले. मी मंडळी बसले. ही आजी आहे माझी, हिच्या माहेरी आले आम्ही. हाय बोल आई. बाय. एकटीच बसले. हा बोलतोय. इथे खाली प्रोपेलर आहेत, हे प्रोपेलर फिरत आहेत. पंखा. हर्षू सदमामध्ये बसलाय. काय सदमा लागलाय काय माहिती त्याला. सदमा
पोचलो गाईस. हे आता इथे उतरू. त्यानंतर ही आहे दिघी. दिघीला आलोय. जे रायगडकर असतील, जे रायगड साईडला असतील, माणगाव झालं, रायगड झालं, तर लोकांना माहिती आहे की दिघी काय असतं ते. बाकी तुम्ही प्रवासाचा लुफ्त उचला, एन्जॉय करा. आता दिघीला आलोय. दिघीवरून बोरलीला जायचं आहे. त्यानंतर मग बोरलीवरून माझ्या गावी मधगड. भरपूर मोठा प्रवास आहे. तुम्हाला दाखवतो. हवा खूप जास्त सुटते. तुम्ही वरती बसलेलो, खाली असं आहे. आता इथे वर जाऊ. हर्षू पण आहे आपल्यासोबत. हर्षूला सदमा लागला वाटतं काहीतरी. हर्षू झोप आला हर्षूला. रात्रभर गेम खेळत होता हर्षू, फ्री फायर. आणि हा एक कॅमेरा, ब्लॉग. आता ही वरती जाते. एवढंच 30 रुपये तिकीट गाईस. फक्त 30 रुपये पर पर्सन तिकीट आहे इथे. हे रिक्षावाल्यांना बरं मस्त आहे. म्हणजे जास्त मोठा प्रवास करायची गरज नाही. कमी याच्यामध्ये गाडी झाल्यावर रिक्षा झाली. हे बघा 4 व्हीलर वगैरे खूप बरं वाटतं. तर आता जाऊ, पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो. तर उतरतो इथून खाली. तर आता गाडी बुक केली आहे डिगीवरून बोरलीला जाण्यासाठी. आता चाललेत. व्हॅन आहे. आले हे दिघीवरून बोरलीला जाणार. बापरे भरपूर टॅनिंग झाली. बंद करा. हे लावा एसी. बोला एसीची गरज नाही. माणसं जरा नाजूक आहेत आपली. नाही एसी नाही जमत. तिथे गेल्यानंतर दाखवतो व्यवस्थित. मग आता इथून मुंबईला जायचं. CNG भरायला जायचं मला. मुंबईला काय भाडं घेऊन? किती होतं इथून? चल येतोस मुंबईला किती होतं? 3.5 घेतो मी. वडाला 4.5. किती सीट? 9 सीट. तर आता बोरलीला आलोय. उतरलो. आता बोरलीला एक ताई येते. त्यानंतर मग इथून परत एक गाडी करायची आहे आणि मग इथून माझ्या गावी जायचं आहे मधगडला. तिथे देवीचं पाया पडायला जायचं आहे आणि मग तिथे पाया पडायचं. त्यानंतर मग तिथून परत बोरलीला यायचं. बोरलीवरून मग ताईच्या घरी जायचं, तिथे जेवायचं आहे आणि तिथून मग अजून बऱ्याच गोष्टी आहेत मी तुम्हाला दाखवतो. हा बोरलीचा मार्केट आहे. म्हणजे हा असा मार्केट आहे ना, जसं जे मुंबईमध्ये ते लोकांना सांगतो की कुलाबा हा मार्केट कसं आहे की सगळी गोष्ट कुलाब्यामध्ये भेटते. की काही गोष्ट घ्यायची असेल कुलाब्यात या, तसं हा बोरलीचा मार्केट आहे. म्हणजे छोटे छोटे गाव आहेत ना इकडे तिकडे, ते सगळे म्हणजे ज्यांना राशन पाणी घ्यायचं असेल, काही पण गोष्टी घ्यायची असतील त्यांना बोरलीला यावं लागतं हे राशन वगैरे घेण्यासाठी.
राशन बोला, फळं बोला, फूल जे काय गोष्टी असतात ते सगळं. आता हा संदीप हॉटेल कुठे आहे तिथे जाऊन बसायचं आहे, मग ती येईल त्यानंतर मग जाऊ दाखवतो. हा प्रॉपर बोर्लीचा मार्केट आहे. जे इकडून असतील गाव या साईडचे मसला बोला, रायगड मसला, श्रीवर्धन, बोर्ली, मदगड, कारले बिरले वगैरे त्यांच्यासाठी दाखवतो. ते लोक जे लोक ह्या साईडचे असतील ते लोक ओळखतील. असं आहे. आता संदीप हॉटेलमध्ये बसतो, काहीतरी खाऊन घेऊ, ती ताई येते त्यानंतर मग पुढे जाऊ. A few moments later. तर आता आलोय माझ्या गावी मदगडला, वांजले हे माझं गाव आहे. घरं दाखवतो माझी. 1 2 3 4 5 आहेत. 5 घरं माझीच आहेत. मला दाखवतो. पहिला हे बघा, हा व्ह्यू बघा. वाव यार. आता इथे मंदिर आहे, गावची कुलदेवता असतं ना त्यांचं, तर ते दाखवतो तुम्हाला. कुलदेवता आणि अशी गावची पावसाने एक वाट डोक्याला ताप देऊन ठेवला. दाखवतो तुम्हाला पुढचं. तर गाईस हे एक घर माझं, ओके. त्यानंतर बंद आहे आता कारण कोणच नाही राहत. दुसरं घर जॉईंट आहे बट घर वेगवेगळी आहेत. आणि त्यानंतर हे आहे तिसरं आणि हे चौथं. हे असं मी का सांगतोय म्हणजे वेगवेगळे घरण बांधलंय माझ्याच आजोबांनी, जे माझे आजोबा होते त्यांनी पहिलेच्या काळामध्ये. पण नंतर त्यांची जी जेवढी मुलं होती त्यांना अशी डिवाईड केले. बट ते एकच आहे माझं अजून. हां, हे जे एक पडलेलं घर आहे ना, हे तुटलं आहे. हे पण माझंच आहे पण ते पडलेलं आहे, तुटले आहे. आता पाऊस येतोय. आता जातो खाली, अजून एक मंदिर आहे तिथे दाखवतो. आणि मग इथे जास्त कोण गावामध्ये माणसं राहतच नाही. नंतर मग आम्ही जाऊ ताईच्या घरी जेवायला. त्याच्यानंतर मग पुढे कसं काय असेल ते दाखवतो, ओके. तर आता हा एक मंदिर आहे गावाच्याच खाली थोडासा, 5 मिनटं. आणि ही विहीर, तिथे एक विहीर असं. तर पाणी आहे की नाही विहिरीत? हो, मासे पण आहेत. हे मंदिर दाखवतो तुम्हाला. अजून एक तिथं विहिरीवर पाणी पण आंघोळ वगैरे करायला यायचो आम्ही असं. आणि हे मंदिर आहे कुलदेवता. तर आता गाईज कारलेला आलोय माझ्या ताईकडे, आत्याकडे. हे आहे त्यांचं घर, ठीक आहे. आता भरपूर मोठा ब्लॉग झाला आहे हा. म्हणजे मी ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला जेटी दाखवलं, गावचे रस्ते दाखवले, माझं गाव दाखवलं, कारला हा असा आहे, परत तो एक थोडा बहुत दाखवला. खूप मोठा ब्लॉग झाला आहे. ह्या ब्लॉगसाठी एवढंच. ह्याचा दुसरा पार्ट मी दुसऱ्या ब्लॉगमध्ये इथूनच कंटिन्यू करेन कारण हा खूप मोठा ब्लॉग झाला आहे, मग एवढं जास्त होईल. आणि आता मी ह्या ब्लॉगमध्येच सांगतो आहे की दुसऱ्या ब्लॉगमध्ये मी जात आहे माझ्या मम्मीच्या मम्मीच्या गावी हरवीतला. तर तिकडचं दाखवतो. परत आम्ही जेटीने जाऊ ते दाखवतो. आणि तिथे माझा मामा वगैरे आहे, तिकडची गाव कशी आहेत काय आहेत हरवीत, पूर्ण प्रवास तुम्हाला दाखवतो गावचा. तर थँक्यू सो मच. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कॉमेंट करा आणि असंच तुमचं सपोर्ट राहू द्या.
सबस्क्राईब करा, शेअर करा. आपल्या जेवढे पण कोकणी असतील त्यांच्यासोबत शेअर करा आणि असंच तुमचं प्रेम राहू द्या. आता मी इथून निघणार आहेत आम्ही. त्यानंतर मग पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो दुसऱ्या ब्लॉगमध्ये. त्यासाठी ठीक, थँक्यू.